नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आहे. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही म्हणाल प्राजक्ता हे काय? हो, दसरा दिवाळीची शॉपिंग सुरू झालेली आहे. मी मेशो असे स्क्रोल करत होते आणि मला हे दिसलं आणि ऑफरमध्ये होतं. तर मग म्हटलं चला घेऊयात. तर 1500 मध्ये हे 9चा सेट भेटलाय. म्हणजे हे तीन आणि यामध्ये अशा 3 ह्या मेटलच्या वाट्या आहेत. तर म्हटलं चला बघूयात कशी क्वालिटी वगैरे येते. तर खरंच छान आली आहे. म्हणजे यामध्ये आपण पाणी टाकून आणि यामध्ये फुलं वगैरे ठेवून खूप छान दिसतं दिवाळीला. तर तुम्ही नक्की घ्या. दसऱ्याला सुद्धा खूप छान डेकोरेट करू शकता. आपल्या घरी हळद वगैरे असेल म्हणजे लग्न कार्य असेल किंवा काही कार्यक्रम असेल, अशा वेळेस एकदा घेतलं तर जबरदस्त आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनला देईल किंवा प्रॉडक्ट टॅग सुद्धा चेक करा आणि क्वालिटी सुपर्ब आहे. आपलं झाल्यानंतर आपण हे काढून सुद्धा ठेवू शकतो खूप इझिली. हे सगळ्यात मोठा आहे बघा हा उरली बाउल. त्यानंतर हा मीडियम साईजचा आहे आणि याला छान अशी डिझाइन केलेली आहे बघा आणि हा स्मॉल साईजचा आहे आणि इथे हे जे आहे हे 3 साईज याच्यामध्ये सुद्धा आहे. तर बघा ही जी प्लेट तुम्हाला दिसते आहे ना, ती यासाठी आहे की यावरती तुम्ही दिवा, कॅन्डल वगैरे ठेवू शकता. नाही ठेवायचं तर यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि फुलं वगैरे ठेवू शकता. दिसायला फार सुंदर दिसतं. मला असं वाटलं की चला तुमच्यासोबत शेअर करू. म्हणून मला हा प्रॉडक्ट सुद्धा चांगला वाटला. म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते की चला दसरा दिवाळीला तुम्ही सुद्धा घेऊ शकाल वगैरे असं म्हणून. तर चला हा व्लॉग आपण कंटिन्यू करूयात आणि याची लिंक डिस्क्रिप्शनला आहे. आजचा हा जो काही व्लॉग आहे, हा थोडासा तुम्हाला मोटिव्हेशन देणारा ठरणार आहे. कारण बऱ्याच जणांना क्लीनिंग हा जो काही प्रकार आहे आणि स्पेशली डीप क्लीनिंग हे आवडत नाही आणि आवडायचं जरी म्हटलं, तरी खूप वेळ लागतो म्हणून कुठेतरी टाळलं जातं किंवा मग वर्किंग वुमन असतात, टाईम मिळत नाही, मुलं लहान असतात. सो अशा वेळेस हा जो काही व्हिडिओ आहे, हा तुमच्यासाठी नक्की मोटिव्हेशन घेऊन ठरणारा ठरेल. व्हिडिओ तसं सकाळपासूनच सुरू केलाय आणि निर्वी 2 ते 3 तास स्कूलला जाते ना, तर मग माझं असं टार्गेट होतं, की तिला जे आहे, हे जे आतले कंपार्टमेंट आहे दिवाणमधले, ती येण्याच्या आधीच झाले पाहिजे. कारण ती जर आली, तर मग याच्यात उभी राहणार आणि ते आणि खरं सांगू का, पाऊस होता, तर इतका बुरशी लागली. बुरशी म्हणजे कशी अशी ओलसर बुरशी नाही, तर पांढरं झालं होतं पूर्ण दिवाण. त्यामुळे काय केलं, कोरडा कपडा घेतला आणि पुसून घेतलं. तुमचाही दिवाण लाकडी वगैरे असेल ना, तर कोरड्या कपड्यानेच पुसून घ्या. ओला कपडा करू नका. कारण काय होतं, की मग पुन्हा ते ओलसर होतं आणि मग ऊन तर नसतंच. मग फॅनच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं, ते खूप हे होऊन जातं. सो अशा वेळेस फक्त कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जो काही कचरा आहे तो मी व्हॅक्यूमने करून घेते, काढून घेते आहे. तुम्ही झाडूचा वापर करू शकता. तर कसं आहे ना, की काही कंपार्टमेंटमध्ये मी असे भांडे ठेवले जे एक्स्ट्राचे आहेत. तर मग ते मी खोक्यामध्येच ठेवलेत. जरी आपण हे दिवाणमध्ये ठेवतोय की तरी सुद्धा यामध्ये धूळ होते. त्यामुळे ते साफ करून घेतलं. सगळं काही साफ केलं. 4 कंपार्टमेंट आहे दिवाणला, ते सगळं साफ केलं. त्यानंतर हा जो काही पॅच दिसतोय तुम्हाला दरवाजावरती, इथे ना खूप असे घाण झालं होतं आणि मी पुसून घेत होते ओल्या कपड्याने तरी निघत नव्हतं. मग सरळ मी घासणी घेतली आणि बॉटलमध्ये डिशवॉश लिक्विड टाकलं, पाणी टाकलं आणि त्यानेच व्यवस्थित घासून घेते आहे. तर आज पूर्ण माझी जी काही मास्टर बेडरूम आहे ती पूर्ण क्लीन झाली आहे. कॉमन रूममध्ये तसं मी स्टोरेजचंच ठेवते. त्यामुळे त्याची डस्टिंग वगैरे झालेलीच. त्यानंतर विंडोज वगैरे सगळ्या काही साफ करून घेतल्या. म्हणजे क्लीन त्यामधले जे ट्रॅक आहेत विंडोचे ते सगळे साफ करून घेतले आणि त्यानंतर झाडून मग ने पुसायला घेतलं. तर हे करत मला आज कामाला पूर्ण घरातील काम पण हे एक्स्ट्रा काम 2:30 वाजले होते आणि मग त्यानंतर जे कंबरची बँड वाजली ना, ते विचारूच नका. पण मग हे काम झालं तर खूप प्रसन्न वाटलं. त्यानंतर बेडिंग वगैरे चेंज केली आणि तुम्ही बघू शकता, जराशी सुद्धा आपण साफ-सफाई केली, की घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. दरवाजाची चमक तुम्ही बघू शकता, खूप छान पद्धतीने चमकायला लागली आणि दरवाजाची जी कड्या-कोंड्या आहेत ना, तर ते मी डिशवॉश लिक्विडने घासून घेतले आणि आरशावरती फक्त पाणी टाकून कपड्याने न करता मी काय केलं आहे, तर न्यूजपेपरने पुसलंय. त्यानंतर सगळ्या फ्रेम वगैरे पुसल्या. चला आता अजून एक ट्रिक सांगते. फॅनकडे आपण खरं तर दुर्लक्ष करतो. पण फॅन साफ करायचं म्हटलं तर सगळ्या जाळ्या ज्या आहेत ते आपले दिवाण, सोफा याच्यावरती पडतात. तर काय करायचं बघा अशा पद्धतीने जुनी उशीची खोळ घ्यायची. ती अशी फॅनमध्ये घालायची बघा या पद्धतीने घालायची आणि करत असताना काय करायचं उशी जो एक बाजू असते ना ती थोडी मोठी असते ती खालच्या बाजूने ठेवायची. आता याकरता तुमच्याकडे लॅडर असेल तर त्याचा उपयोग करू शकता. नाहीतर मग सरळ कोणाची तरी हेल्प घ्यायची जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थितरित्या पुसता आलं पाहिजे. तर बघा या पद्धतीने मी याला हे लावून घेतलंय. आता हे कसं क्लीन करायचं ते तुम्हाला एकदम छान पद्धतीने मी सांगते. तर बघा आता हे काढायच्या आधी तुम्हाला त्याचा रिझल्ट दाखवून देते म्हणजे तुम्हाला अजून जास्त समजेल. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने घातल्यानंतर आपल्याला या पद्धतीने घासायचंय. बघा जो पात्यांचा पुढचा भाग असतो ना, पाते जे असतात तो खूप जास्त असतो. तो या पद्धतीने करायचा फक्त हळूवारपणे करायचा लागायची हे असू शकते. तर इकडे मी माझ्या हसबँडची हेल्प घेतलेली आहे. खरं तर खुर्चीवर उभं राहून सुद्धा झालं असतं, पण मग तेच
की त्यांच्या आता हायटेड आहेतच, तर म्हटलं चला त्यांचा कधी उपयोग होणार ना या गोष्टीसाठी हाईटचा तरी. तर अशा पद्धतीने करायचं. म्हणजे जे पात्यांचे जाळे वगैरे असतात ना, तर ते पूर्ण काय होतात, तर आपल्या उशीच्या खोळीमध्ये पडतात. रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे आणि दुसरी पात बघा किती घाण झालेली आहे. या पद्धतीने स्वच्छ करा आणि तुम्हाला आता खोळ दाखवते. ही खोळ काय करायची, तर सरळ डस्टबिनमध्ये उलटी करून टाकायची आणि नंतर पुन्हा धुवून याचा वापर करू शकता. किती ईझी आहे आणि किती पटकन झालं. आपलं काम सुद्धा हे नाही झालं आणि खाली बघू शकता. काहीच घाण पडली नाही. हातोहातच मग काय केलं, आता डस्टिंग करतच आहे म्हटलं तर चला टीव्ही वगैरे सगळं काही साफ करून घेतलं. टीव्हीला सुद्धा असा सॉफ्ट कपडाच मी वापरते. म्हणजे स्क्रॅचेस वगैरे येत नाही आणि पाणी तर आपण टीव्हीला लावतच नाही, नाहीतर डिस्प्लेच खराब व्हायचा. मागच्या साइडला मी या ब्रशचा वापर करते क्लीन करण्यासाठी. तर अशा पद्धतीने जे स्टँड असतं ते अलगद पुढे घेऊन व्यवस्थित साफ करून घेते. तर हे सुद्धा क्लीन करून घेतलं आणि नंतर कपड्याने जे आहे पुसून घेतलं. पण कपडा इकडे कोरडाच आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. बिलकुलच मी जे आहे कपडा ओला केला नाही आणि तुम्ही सुद्धा करू नका, नाहीतर टीव्हीचा डिस्प्ले नक्कीच जाईल. तर या पद्धतीने टीव्ही सुद्धा व्यवस्थित जी आहे ती साफ झाली माझी आणि मी व्यवस्थित साफ करून घेतलं. त्यानंतर इकडे काय केलं, तर एक स्प्रे बनवला होता तो समोर सांगतेच. तर ज्या फ्रेम वगैरे आहे त्या सुद्धा व्यवस्थित साफ केल्या. तर हे दुसऱ्या दिवशीचं आहे बघा. म्हणजे मी एकाच दिवशी काही सगळं केलं नाही. हॉल एक स्पेसिफिक डेला केला आणि मास्टर बेडरूम स्पेसिफिक डेला केला. तुम्ही म्हणाल, की दिवाळी दसऱ्याची जी काही साफ-सफाई एवढ्या लवकर का चालू केली? तर त्याचं कारण असं आहे, की दिवाळीला काय होतं, तर गावी जातो आम्ही. तर मग तेव्हा तुमच्यापर्यंत व्हिडिओ यायलाच पाहिजे. त्यामुळे दिवाळी यायच्या 15 दिवस अगोदर मला खूप लोड असतो YouTubeचा. त्यामुळे आता मी काय करते, रोज तर व्हिडिओ बनवावाच लागतो. पण एक्स्ट्रा काम मी माझं घराची साफ सुद्धा करून घेते. फक्त आता राहिलंय ते किचन. तर किचनचं सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच येतील. पण किचनचं असं आहे, की ते सुद्धा मी पार्ट-पार्टनं करणार आहे, म्हणजे लोड यायला नको. त्यामुळे माझी जरा साफ-सफाई यावर्षीची जरा लवकर चालली आहे. फ्रेम वगैरे साफ करून घेतल्या आणि त्याच स्प्रेने व्यवस्थितरित्या फ्रीजसुद्धा बाहेरून साफ करून घेते. फ्रिज कसं साफ करायचं याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. एकदम जबरदस्त व्हिडिओ आहे. इन डिटेल मी सगळं साफ केलंय. तर यामध्ये डिशवॉश टाकल्यामुळे तुम्हाला थोडंसं हे दिसत असेल, पण नंतर मग मी हे व्यवस्थित आधी या ओल्या कपड्यानेच पुसून घेतलं आणि नंतर कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुन्हा पुसून घेतलं. म्हणजे एवढं चकाकी येते आणि कधीही फ्रिज क्लीन करत असताना त्यामध्ये व्हिनेगरचा वापर करायचा नाही. कारण मग त्याने मला असं वाटतं शाईन कुठेतरी जाते, म्हणून मी त्याचा वापर करत नाही. एकच स्प्रे बनवला आणि सगळं घर साफ करून घेतलं. खुर्च्या सुद्धा मला घासायच्या होत्या, पण पाऊस आहे म्हटलं नकोच नाही का सुकणार नाही. तर ज्या ऊन पडलं की खरं तर असे टास्क आहेत खूप मोठे, की त्याला उन्हाची खूप गरज आहे. तर त्याचीच वाट बघून आहे. तर हे बघा या पद्धतीने सगळं मी साफ करून घेतलेलं आहे. तुम्ही वर्किंग वुमन असाल, तर तुम्ही कोणाची तरी हेल्प नक्कीच घेऊ शकता आणि तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये असाल, की नाही मला माझं घर आहे, तर मला स्वतः करायचं. तर ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी फक्त थोडासाच पार्ट क्लीन करायचा. आत्तापासून कामाला लागायचं म्हणजे दिवाळी येईपर्यंत तुमचं सगळं काही साफ होईल. आणि हाउसवाईफ जरी असाल, तरी आपल्या मागे आपला संसार असतो, लेकरं-बाळं असतात, घरची कामं असतात, तर ते करायचं. तर एका बॉटलमध्ये मी पाणी घेतलं, बेकिंग सोडा टाकला, डिशवॉश लिक्विड टाकलं आणि त्यानंतर एक लिंबू टाकते. व्हिनेगर वगैरे काहीच मी इकडे वापरलेलं नाही. एक पूर्ण लिंबाचा रस टाकते, म्हणजे बेकिंग सोड्याने दुर्गंधी जाते आणि लिंबाने सुद्धा जाते, चिकटपणा नाहीसा होतो आणि त्याचबरोबर सगळं काही व्यवस्थित साफ होतं आणि लिंबाचा मस्त असा सायलेंट स्मेल येतो, म्हणजे लेमन क्लीनर हे तयार होतं. त्यानेच मी हे सगळं काही साफ केलंय आणि हे बघा तो सुद्धा स्प्रे इथे मारला आणि वायपरच्या हेल्पने बघा या पद्धतीने साफ करून घेते मी. तुम्हाला तेच दाखवते. खूप इझिली साफ होतं. अशा पद्धतीने वायपरचा तुम्ही वापर करू शकता. कारण न्यूजपेपर एवढ्या मोठ्या खिडक्यांना कसे एवढे वापरणार, म्हणून मी अशा वायपरने हे स्वच्छ करून घेते आहे आणि नंतर कोरड्या कपड्याने किंवा कागदने नंतर तुम्ही पुसून घेऊ शकता. सो या पद्धतीने सगळं क्लिनिंग झालं. आता बघा तुमच्या घरी जर माझ्यासारखंच लहान मूल असेल आणि मला माहिती आहे भिंती वगैरे सगळ्या अशा घाण झाल्या असेल आणि थोडं फारच असेल, तर ही ट्रिक वापरा. नाहीतर स्प्रे भेटतात ते करू शकता. खूप सारं केलं असेल तर मग कलर हा शेवटचाच ऑप्शन असतो. तर हे व्हाईटवालं कोलगेट असतं ना, त्याने एकदम घासायचं आहे आपल्याला. फक्त जुना टूथब्रश घ्यायचा आणि हळुवारपणे करायचा, नाहीतर कलर निघू शकेल आणि थोडंफार असेल तेव्हाच ही ट्रिक फॉलो करा असंच मी म्हणेन. कारण एवढं सगळंच घरातलं करायला म्हटलं तर वेळ सुद्धा फार लागेल आणि मेन म्हणजे मुलं ते तर पुन्हाच करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं कोलगेट सुद्धा खूप लागेल. सो आय होप मंडळी तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. तुम्हाला जे प्रॉडक्ट मी यूज केले त्या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला मिळणार आहे. हा व्लॉग तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत